हाय गाईज, वेलकम टू शाईन विथ अस. आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आयकिया. बरेच दिवस आम्ही प्लॅन करत होतो की आयकियाला व्हिजिट करायचं पण तसा योग येत नव्हता. आणि आता रिसेंटलीच आर सिटीमध्ये आयकियाचं नवीन स्टोअर ओपन झालं आहे. आणि हे जेव्हा कळलं आम्हाला की नवीन ओपन झालं आहे आर सिटीमध्ये, तर मग आर सिटी तर जनरली आम्ही जातोच मॉलमध्ये. तर मग तेव्हाच आम्ही प्लॅन केला की हे नक्कीच आपण म्हणजे एक्सप्लोअर करायचं आहे. तर आज इथे आलो आहे आम्ही. बऱ्याचशा गोष्टी आम्ही फिरलो. त्यातलं हे स्टार्टिंगचंच आहे, एंट्रन्सच्या समोरचंच, जिथे सोफा कम बेड वगैरे ठेवलं आहे. बघू शकता की इथे टेबल एक आहे आणि त्याच्यावरती गोष्टी, प्रत्येक गोष्ट जी इथे दिसते ती एक इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे. आणि इंडिव्हिज्युअल गोष्टीचं टॅग्स, इथे प्राईस टॅग बघू शकता की हा लॅम्प आहे, तर या फक्त लॅम्पची प्राईस 579 आहे. येस, इथे पण बघू शकता की छोटे छोटे युनिट्स आहेत. टेबल दिसतं आहे, टेबलवरती हेडफोन आहेत. त्या प्रत्येकाशी प्राईस वेगवेगळी आहेत. इथे पण जे दिसतं आहे त्यातलं प्रत्येक बॉक्सची प्रत्येक कॅबिनेटची प्राईस वेगळी वेगळी आहे. जे इथे दिसतं आहे की हे जे मिडलचं ब्लूवालं आहे त्याची प्राईस सेपरेट आहे, 2000 रुपीज दिसते. हे साईडला जे शेल्फ्स दिसत आहेत त्याची 7990 आहे. त्याच्यानंतर राईट साईडला हे जे दोन बॉक्स दिसतात सेपरेट, त्यांची प्राईस वेगळी वेगळी आहे. असे वेगवेगळे प्राइजेस आहेत की इथे फोटो फ्रेम आहेत, तर एका फोटो फ्रेमची प्राईस वेगळी आहे, दुसऱ्याची वेगळी आहे. फोल्डर ठेवायला आहे त्याची प्राईस वेगळी आहे. इथे जो लेफ्ट साईडला लॅम्प दिसतो आहे त्या लॅम्पची प्राईस तिथे दिली आहे की 1900 समथिंग. बॉक्स छोटे छोटे ठेवले त्याची प्राईस वेगळी आहे. इथे पण एक जे सिंगल युनिट दिसते ठेवलेलं, तर प्रत्येक युनिटची प्राईस वेगळी आहे. या टेबलची प्राईस वेगळी आहे. त्याच्यातल्या फाईल्स फोल्डर्सची प्राईस वेगळी आहे. अशा वेगवेगळ्या प्राइजेस दिल्या तिकडे. येस, हे बॉक्स आहे. नाही, असं नाही, हे उघडता येतं. हे वरून ओपन करायचे बॉक्सेस आहेत. येस, की ज्याच्या आतमध्ये आपण काही फाईल्स वगैरे गोष्टी ठेवू शकतो, ज्याची प्राईज आहे 600 रुपीज. छान आहेत गोष्टी, युनिक आहे तिकडे. हा एक बॉक्स आहे ज्याची प्राईस 299 आहे. हे वॉच आहे, हे पण छान आहे, युनिक काहीतरी, 2900 समथिंग प्राईज. आणि हे जे पूर्ण आहे सेट, त्या पूर्णची प्राईस 50,000 आहे. त्याच्यानंतर फ्लावर्स आहे तिकडे इंडिव्हिज्युअल. जनरली आपण आता फ्लावर्स वगैरे यूज करतो. गणपती येत आहेत तर डेकोरेशनसाठी वगैरे आपल्याला फ्लावर्स लागतात. इंडिव्हिज्युअल फ्लावरची प्राईस 69 आहे, जी ॲक्च्युली कम्पॅरेटिव्हली मला थोडीशी जास्त वाटते. इथे मोठे मोठे जे फ्लावर्स आहेत तिथे पण 499 वगैरे. हां, याची प्राईस 499 वगैरे आहे, म्हणजे ऑलमोस्ट 500 रुपीजचं हे एक इंडिव्हिज्युअल आहे. त्याच्यानंतर वरती जे लावले ते हे सगळे वासचे टाईप्स आहेत की फ्लावर पॉट आहेत, ज्याच्यामध्ये आपण जे इंडिव्हिज्युअल फ्लावर्स वगैरे आपल्याला दिसले ते सगळे ठेवू शकतो. हे जे खालचे आहेत सगळे गोल्डन कलरचे, त्याची प्राईस 250 आहे. ओके, ही प्राईस मला रिजनेबल वाटते, 250 इज ओके. वरती जे आहेत ते 999चे 1000 रुपीजचे वगैरे आहेत. आणि खालचे 250चे आहेत. हे आहेत 99 रुपीजचे. खालचे आहेत ते 99 रुपीजचे आहेत. वरचे आहेत ते 1000 रुपीजचे आहेत. हां, हे सिम्पल जे आहेत ट्रान्सपरंट, हे 99 रुपीजचे आहेत. त्याच्यानंतर प्लांट्स पण आहेत की प्रॉपर पॉट प्लस प्लांट आहे आणि याची प्राईस ऑलमोस्ट 900 रुपीज आहे. छान आहे, क्वालिटी वाईज आहे चांगलं आणि प्राईस ओके आहे, म्हणजे अगदीच खूप जास्त महाग नाही आहे, खूप जास्त स्वस्त पण नाही आहे. हे 899चे आहे. याच्यातले जे पण फ्लावर्स वगैरे दिसत आहेत ते 899ला आहेत, म्हणजे 900ला. आणि हे जे हँगिंग्स दिसत आहेत ते सुद्धा 900 रुपीजचेच आहेत. हे कॅबिनेट आहे फुल, याच्यामध्ये 5-6 ऑलमोस्ट बॉक्सेस आहेत. आणि हे असं उघडते, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण काही ना काही ठेवू शकतो. आणि हे पूर्ण 3990चे आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती जे इंडिव्हिज्युअल प्लांट्स वगैरे ठेवले त्याची प्राईस दिली आहे 1900. हे आहे सोफा कम बेड. जो स्टार्टिंगला जो सोफा होता तो ओपन केल्यावरती जसा दिसतो ते,
त्यानंतर हे एक मी ॲक्च्युली बरेच दिवस घ्यायचं प्लॅन करत होते. हे याच्यासाठी आहे की आपल्या कपड्यांवरती वगैरे कधी-कधी मशीनला टाकल्यानंतर फायबर्स वगैरे त्याच्यावरती स्टिक होतात, ते काढायसाठी आहे. हे ट्राय करतायत बसून. क्वालिटी चेक चालू आहे श्लोकचं आणि यांचं उड्या मारून, की आहे की नाही व्यवस्थित क्वालिटी. खूप छान आहे, कंप्लीट सोल्युशन आहेत. ॲक्च्युली हे ज्यांचे म्हणजे जनरली आता आपण मुंबईत राहतो आणि मुंबईतली घरं तर आपल्याला माहितीच आहेत की खूप कॉम्पॅक्ट घरं असतात. तर हे कॉम्पॅक्ट घरांसाठी यांनी कंप्लीट सोल्युशन दिलेलं आहे, की म्हणजे आपलं जास्तीत जास्त जागा सेव्ह करून आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये. जसं इथे 16,000ला आहे. 3 सीटर सोफा सेट आहे. हे सगळं सोफ्यांचे सेक्शन आहेत. 2 सीटर आहे. आता इथे मी बसली, हा 2 सीटर सोफा सेट आहे. पिलोज आहेत. या पिलोची प्राईस आहे 199, ₹200ची फक्त छोटे पिलो आहे. आणि हे ह्याच्यामध्ये दिसत आहेत ते सेम पिलोजच आहेत, फक्त ते रॅप करून ठेवलेले आहेत फोल्ड करून. आणि हे छोटे टेबल्स आहेत की जनरली जिथे घरी एजेड लोकं वगैरे असतात की जे उठून खाली बसू शकत नाहीत किंवा मूव होऊ शकत नाही, त्यांना जागेवरती जेवण वगैरे द्यावं लागतं. तर अशांसाठी वगैरे हे आहेत. ते इथे स्टोरेज कम सिटिंगवाले सेक्शन आहे, की म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण काही गोष्टी स्टोअर करायच्या असतील तर ते ठेवू शकतो. आणि प्लस ते झाकण लावल्यानंतर त्याचा बसायसाठी पण वापर होऊ शकतो. हे पण एक चांगलं आहे. नॉर्मल आपलं लॉन्ड्री ठेवायसाठी वगैरे पण आपण यूज करू शकतो. श्लोकला वाटते काय श्लोक तोडतोय ते. हे मोठी साईज आहे, त्याच्यामध्येच प्रत्येकाची प्राईस वेगळी वेगळी आहे. हे मोठंवालं आहे ते 4,400चं आणि छोटं आहे ते 3,000चं आहे. हे एक मला आवडलं ॲक्च्युली, कॉफी टेबल छोटंसंच आहे, छान आहे, 6,000चं आहे. पण म्हणजे असं एकदम सुटसुटीत वाटतं आहे की वरती फक्त काच आणि खाली काही ठेवायला जागा वगैरे आहे. हे पण टेबल राईट साईडचं एकदम छान आहे. ते एकदमच सिम्पल आहे. हा पण टिपोय खूप छान आहे, पण हा थोडा एक्सपेन्सिव्ह वाटतो आहे, 16,000 ऑलमोस्ट. कप्स वगैरे आहे. हे छोटेसे असे बाऊल आहेत, म्हणजे असे डेकोरेशनसाठी यूज करू शकतो, काही ठेवायचं वगैरे असेल तर. छान आहेत हे पण. हे एअर फ्रेशनर आहे. हा जो सेम पुढे जो सोफा सेट आहे तोच मागे आहे, जो म्हणजे बेड टाईप केल्यानंतर कसा दिसतो ते दाखवलं आहे. कंप्लीट प्राईस 22,000. इथे आहे 65,000चा सोफा सेट. छान आहे ॲक्च्युली, क्वालिटी वाईज मस्त आहे. हे मला एक खूप आवडलं आहे, 890चं आहे. हे ॲज अ कबर्ड म्हणजे वॉर्डरोबसाठीच आहे हे. आणि स्पेशली ह्याची लेंथ खूप मोठी आहे. तर जनरली मला वाटतं लेडीजचे कुर्तीज वगैरे ठेवायला जनरली जागा होत नाही कबर्डमध्ये, कारण की लेंथ वाईज ते कमी पडतं. तर हे एक मला चांगलं वाटलं आणि एकदम इझी टू मूव वगैरे आहे. त्याच्यानंतर इथे टेबल्स वगैरे आहेत, स्टूल्स फॉर्म करायसाठी, जे म्हणजे असेंबल केल्यानंतर असे दिसतात. अदरवाईज ते आपण त्याला हे पण करू शकतो, म्हणजे सेपरेट पण करू शकतो आणि नंतर असेंबल करू शकतो त्याला. क्वालिटी वाईज पण चांगले आहेत. श्लोकला आवडलेत. श्लोकचं वजन आणि कलर्स पण छान छान आहेत. श्लोकचं वेट इझिली सस्टेन करू शकतात. तसे क्वालिटी वाईज खूपच चांगले आहेत ते. इकडे चेअर्स पण आहेत, सेम तशाच आहेत, की या पण आपण सेपरेट करू शकतो त्याचे पार्ट्स. इथे दिलं आहे कंप्लीट, की म्हणजे एक टेबल, चेअर, लॅपटॉप ठेवायला स्टँड, लॅम्प वगैरे सगळे कंप्लीट सोल्युशन्स त्यांनी दिले. आणि त्या कंप्लीट एंटायर ह्याची प्राईस त्यांनी लावली आणि इंडिव्हिज्युअल प्राईस पण लावली आहे. इथे पण हे जे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंडला दिसतं आहे ते मला आवडलं आहे, कारण की ते सगळीकडेच आहेत,
की जे यूज करून आपण तिथे काही ठेवायचं वगैरे असेल तर ते यूज करू शकतो. इथे IKEAमध्ये त्यांनी असे छोटे छोटे रूम्स बनवलेत. जसा हा एक रूम दाखवला आहे त्यांनी, की एवढा छोटा बेड असेल किंवा एवढा छोटा रूम असेल तर त्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता. तर त्यांनी आता इथे एक दाखवलं की इथे एक छोटंसं त्यांनी कॉफी टेबल, जनरली असं बाल्कनीवाला जर एरिया असेल तर आपण छोटासा टेबल आणि 2 चेअर्स वगैरे लावून तिथे एरिया करू शकतो, रीडिंग रूम असेल तर. हा एक लिव्हिंग रूमचं त्यांनी बनवलं आहे की कबर्ड्स दाखवलेत त्यांनी, युनिट आहे तिथे, ह्याच्यासाठी जागा आहे. आणि जनरली आजकाल आपल्याला माहिती आहे की असे फ्रेंच किचन्स वगैरे असतात की ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्या लिव्हिंग रूमलाच अटॅच किचन असतं. तर मग तसा एक त्यांनी म्हणजे रूम्स क्रिएट केले. जसा हा लिव्हिंग रूम आहे की टी व्ही वगैरे आहे, त्याच्यासमोर त्यांनी सोफा सेट अरेंज केला आहे, साईडला कॉर्नरला लॅम्प आहे वगैरे. हा अजून एक दुसरा रूम आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी अजून एक अरेंजमेंट दाखवली आहे. हे ॲक्च्युली व्हाईट कलरचं आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे, व्हायब्रंट एकदम बघायला. आणि हे सेपरेट सेपरेट युनिटची त्यांनी प्राईस लावली आहे. फक्त हे एक जे युनिट आहे त्याची प्राईस वेगळी आहे. इथे पण आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे सीट कवर वगैरे आहे म्हणजे चेअरवरती वगैरे लावायला. डिशेस वगैरे आहे तिकडे. छान, खूप छान सामान आहे. आणि ही इंडिव्हिज्युअली एकाची प्राईस आहे की एक ते जे त्यांनी दिलं आहे मॅट, त्या एका मॅटची प्राईस ₹250 का ₹229 आहे. बऱ्याच गोष्टी इकडे युनिक आहेत ज्या छान वाटत आहेत. आणि म्हणजे एक म्हणजे आपल्या नेहमीचं जे रुटीन आपण सगळ्या गोष्टी बघतो त्याच्यापेक्षा हे एक मला छान वाटतं. इथे ग्लासेस वगैरे पण आहेत. इंडिव्हिज्युअल ग्लासची प्राईस ₹99 आहे, म्हणजे ₹100चा एक ग्लास आहे. त्याच्यानंतर इथे सेट्स वगैरे ठेवलेले आहेत, त्यांची पण प्राइजेस दिले आहेत. स्टूल्स आहेत, म्हणजे आपलं जे नॉर्मल फर्निचर असतं त्याच्यापेक्षा हे मला थोडंसं युनिक आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे. त्यानंतर इथे कर्टन्स वगैरे पण दिलेत. कर्टन्स ॲक्च्युली मला थोडे एक्सपेन्सिव्ह वाटले, कारण 800ला वगैरे नॉर्मल सिम्पलवाले आहेत आणि लेंथवाईज पण अगदी काय खूप जास्त नाही आहेत, कारण आजकाल सगळ्यांचंच म्हणजे जनरली विंडोज मोठे असतात, तर त्या विंडोजला हे सफिशियंट मला वाटत नाही आहेत. हे जे आत्तापर्यंत आपण बघितलं हे ॲक्च्युली अर्धंच IKEA आहे. अजून मेन की त्यांनी किचन्स वगैरे कसे मॉडिफाय केलेत ते अजून मॉड्युलर किचन्स वगैरे आहेत, तो पोर्शन पण आपण बघायचा आहे, पण ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा. लाईक करा व्हिडिओजला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे सगळे व्हिडिओज कसे वाटत आहेत. थँक्यू.